हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किरण माली यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आपला पहिला ब्लॉग टाकत आहोत। आपल्या ब्लॉगला आपण सहकार्य कराल, आपल्या चॅनलला सहकार्य कराल, आपला चॅनल सबस्क्राईब कराल, लाईक कराल अशी आशा बाळगतो आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो। चला, आपल्या या ब्लॉगमध्ये आपल्याला गावाकडचे सुंदर जीवन, शेती, सण उत्सव आपल्याला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग खूप खास होणार आहे। आज आपण चाललो आहे आपली शेती नांगरायला। आपली शेती आपण हा ट्रॅक्टरद्वारे नांगरणार आहोत। तर बघूया ट्रॅक्टरने नांगरणी कशी होते। याच्या आधी पण 8 दिवसापूर्वी केली होती, पण पाऊस खूप पडल्यामुळे 8 दिवस काहीच आपल्याला शेती नांगरता आली नाही। आज शेती नांगरायला चाललो आहे। त्याआधी आपण आपल्या आजूबाजूचा परिसर बघूया। किती सुंदर असा हिरवा परिसर आहे। 8 दिवस खूप पाऊस होता, आपल्याला कुठे बाहेर पडता आलं नाही। आज तुम्हाला दाखवतो आपली शेती कशी रुजली आहे। आणि नाचणी शेती आहे, आपली भाताची शेती आहे। थोडीशी आहे पण गोडी आहे। पाहूया चला। आजचा व्हिडिओ हा खास तुम्हाला यासाठी बोललो, आपला हा विराज मशीन चालवणार आहे आणि हा माझा भाऊ आहे कवीन। तर बघूया आणि आपली शेती बघूया आपण आधी। हा बघा, जास्त पाऊस पडल्यामुळे भाताचं नुकसान झालेलं आहे भरपूर। पीक काही व्यवस्थित आलेलं नाही, त्यामुळे का आपल्याला हे बघा, ही आपली शेती आहे छोटीशी, पण पाऊस जास्त असल्यामुळे रूज काय चांगला आलेला नाही आणि सुरुवातीला पण महिनाभर पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे। भात पेरूनसुद्धा काय फायदा झाला नाही। ही बघा आपली छोटी शेती, पाणी खूप आहे शेतामध्ये। यावेळी खूप नुकसान झालं आहे शेतीचं, पाहिजे तसं रूज आलं नाही पाऊस खूप असल्यामुळे। त्यामुळे आज आम्ही पुन्हा सुक्या ठिकाणी भात पेरणार आहोत। तुम्हाला ते देखील दाखवतो मी या व्हिडिओमध्ये। विराज बघा किती मस्ती करतोय पाण्यात, त्याला खूप मजा आली खेळायला। सावकासा पाया लागेल, धावू नको। वा गावाकडची मजा खूप वेगळीच असते। हे थांबा, धावू नका, लागेल। हे विराज बाबू थांब। ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, ह्याच्यानंच आपण शेती नांगरतो। खूप छान ट्रॅक्टर आहे हा आणि चालवा देखील खूप सोपा आहे। आता आम्ही चालू करतोय, थांबा बघा तुम्ही। आपल्याला एवढा भाग नांगरायचा आहे, इथं आपल्याला भात पेरायचा आहे। आपल्या यावर्षी भात कमी रुजलेला आहे, त्यासाठी थोडा रोप केलेला आहे आम्ही। इथं आम्ही भात तो पेरणार आहोत, तुम्हाला दाखवतो मी। हे आई वन काढते पाणी जायसाठी, ते पप्पा आहेत। आपलं पूर्ण शेत नांगरून झालेलं आहे। पप्पा भाताची पेरणी करतायत। अहो, कोंब आलाय भाताला। मित्रांनो, आता नांगरणी पूर्ण झालेली आहे आणि आता आपण घरी जाणार आहोत। आणि हा वियनदादा देखील आलेला आहे आपल्या नेहाला, तो देखील मशीन चालवतो आणि उत्कृष्ट ढोलकीवादक आहे तो। वियान ढोलकी वाजवून दाखवशील का नाही? हां बाबू, चल बाय कर। बाय बाय, चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय, तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी।